नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकसत्ता यशस्वी भवमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आपण सगळेजण आता भेटतोय ते गणपतीच्या निमित्ताने। गणेशोत्सव सध्या सुरू आहे। मित्रहो, गणपती ही जशी विद्येची देवता आहे तशीच ती पर्यावरणाची देखील देवता आहे। गणपतीला आपण निसर्गाची देवता देखील म्हणतो। गणपतीच्या संदर्भात सध्या ज्या वेळेला आपण पर्यावरणाचा विचार करतो त्यावेळेला आपल्याला असं लक्षात येईल की सध्या एक वाद सुरू आहे। हा वाद कशाबद्दल आहे बरं? तर हा वाद आहे गणपतीच्या मूर्तीबद्दल। म्हणजे अगदी आपल्या पूर्वजांनी असं सांगितलेलं आहे की गणपतीची मूर्ती ही पर्यावरण स्नेही असली पाहिजे, ही शाडूच्या मातीपासून असायला पाहिजे। त्याचं कारण शाडूच्या मातीपासून केलेली मूर्ती ही फक्त पर्यावरण स्नेही असते। पण प्लास्टर ऑफ पॅरिसचं मात्र असं होत नाही। प्लास्टर ऑफ पॅरिसच्या बाबतीत ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला आपल्याला लक्षात येईल की अनेक वर्षानुवर्ष या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या ज्या मूर्ती केलेल्या आहेत या सागराच्या तळाशी जाऊन बसलेल्या आहेत किंवा या आपल्या नदी नाल्यांमध्ये गेलेल्या आहेत आणि त्या तशाच राहिल्या आहेत। त्याचं कारण असं असतं की या प्लास्टर ऑफ पॅरिसचं विघटन हे कोणत्याही प्रकारे होत नाही। शिवाय आणखीन एक खूप मोठा धोका असतो। हा धोका काय असतो तर त्यावर लावलेले जे सगळे रंग आहेत हे खूप वेगवेगळ्या रसायनांमधून तयार केलेले असतात। त्यासाठी जे वापरलेले रंग हे नैसर्गिक रंग नसतात आणि मग हे जे रासायनिक रंग असतात हे आपल्या तळ्यांमध्ये, नदी नाल्यांमध्ये जातात किंवा समुद्रांमध्ये जातात आणि सगळ्यात महत्त्वाचं मोठं प्रदूषण करतात। आता आपण जी चर्चा करतोय ही गणेशोत्सवाच्या निमित्तानं आणि त्याच सुमारास होते, म्हणून मला असं वाटलं की हा विषय तुम्हाला प्रामुख्याने सांगायला हवा। मी मगाशीच असं म्हटलं मित्रांनो की आपण गणपतीच्या संदर्भात बोलतो त्यावेळेला गणपतीला निसर्गाची देवता असं म्हणतो। तुम्ही थोडंसं जर आपल्या या गणपतीच्या पूजेकडे विस्ताराने पहा म्हणजे तुम्हाला खूप महत्त्वाच्या गोष्टी लक्षात येतील। गणपतीला आपण काय करतो पूजा करताना तर 21 वेगवेगळ्या प्रकारच्या पत्री असतात या आपल्या आईनी किंवा बाबांनी कुठेतरी बाजारात जाऊन आणलेल्या असतात आणि मग त्या पत्री आपण गणपतीला वाहतो। त्याच्या सोबतचे काही मंत्र असतात। पार्थिव महागणपतये नमो नमः, कजली पत्रम समर्पयामी असं आपण म्हणतो। आपल्याला माहिती नसतं पण हे कजली पत्र म्हणजे नेमकं काय आहे। पण या गणपतीच्या 21 पत्री या गणपतीला लागणाऱ्या वेगवेगळ्या 21 प्रकारच्या वनस्पती आहेत। या वनस्पती कशासाठी आपल्याला पाहिजेत तर आपल्या पूर्वजांना कधी कधी असं लक्षात आलेलं होतं की या सर्वच्या सर्व वनस्पतींमध्ये अतिशय उत्तम असे वैद्यकीय गुण दडलेले आहेत। म्हणजे काय तर या सर्व वनौषधी आहेत, यांचा औषधी म्हणून वापर केला जाऊ शकतो। आपल्याला सर्दी झाली तर याच्यामधली तुळस आहे, तुळस अतिशय गुणकारी आहे। म्हणजे वैद्य आपल्याला असं सांगतात की तुळशीची 4 पानं जर का आपण रोज खाल्ली तर आपल्याला कधीही सर्दीचा किंवा कफाचा त्रास होत नाही। तशाच या ज्या गणपतीच्या वेगवेगळ्या 21 पत्री आहेत मग त्याच्यामध्ये कदाचित मालकांगणी असेल किंवा कदाचित जाईचं पान असेल तर या सर्वच्या सर्व पत्री या औषधी आहेत। म्हणून मग परंपरा आपल्याकडची काय होती तर परंपरा अशी होती की आपल्याकडची आई किंवा घरातली बाई अथवा घरातली महिला ही त्यावेळेला गावामध्ये जायची। या सर्व वनस्पती या आपल्या घराच्या आजूबाजूलाच असायच्या। महिलेनी जायचं आणि ती पत्री गोळा करायची। महिलेनी कशासाठी जायचं तर मित्रांनो त्याचं उत्तर खूप महत्त्वाचं आहे। ते उत्तर असं आहे की घरातली महिला ही आपल्यासाठी कुटुंबासाठी सर्वात जास्त महत्त्वाची असते। ती जर का अतिशय व्यवस्थित आणि उत्तम असेल तर काय होतं तर आपल्या सगळ्यांची तब्येत व्यवस्थित राहते। ती आपल्या खाण्याची, पिण्याची, आपल्या विहाराची सर्व गोष्टींची काळजी ही घरातली महिला घेत असते। आणि मग म्हणून काय असतं की ज्यावेळेला ही महिला बाहेर जाते आणि त्या पत्री घेऊन येते त्यावेळेला त्या पत्रींचं आयडेंटिफिकेशन ज्याला म्हणतात किंवा त्याची ओळख ही त्या महिलेला होते। म्हणजे समजा उद्या तुम्हाला समजा जर का किंवा अगदी आपल्याकडच्या घरातल्या कोणाला समजा जर का अगदी खोकला झाला आणि आपल्याला माहिती आहे की अडुळशाचं पान हे त्याच्यावरचं अतिशय गुणकारी आहे पण आपल्याला अडुळसा ओळखताच येत नाहीये तर करणार काय आपण। आणि म्हणून गणपतीच्या दरम्यान गौरीच्या वेळेला किंवा गणपतीच्या वेळेला ही पत्रींची प्रथा आणलेली आहे। पण मित्रांनो झालंय काय की आपण हे सगळं विसरत चाललोय आणि आपण मात्र एक अभ्यास करायला लागलोय पर्यावरण या विषयाचा। पण या पर्यावरणाच्या विषयामध्ये आपल्याला हे सगळं सांगितलं जातं का तर हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे आणि हे सगळं जे आहे हे सगळं आपण लक्षात ठेवलं पाहिजे। आपल्या आजूबाजूला खूप घटना घडत असतात। आपल्याला आता या आपल्या पुस्तकामधला एक अतिशय महत्त्वाचा धडा आहे तो म्हणजे जमिनीची धूप होणं। जमिनीची धूप होते म्हणजे काय होतं तर खूप मोठ्या प्रमाणावर वेगाने पाणी येतं आणि हे पाणी आपल्या जमिनीवरनं जात असताना त्याच्यासोबत असलेली माती देखील घेऊन जातो। पण मित्रांनो आपण पावसाचा कधी फारसा विचार नाही करत। जमिनीची धूप होण्याचं शास्त्रीय कारण आपण शास्त्रीय पद्धतीने पाहायला पाहिजे। मग आपल्याला असं लक्षात येईल की पावसाचा एक थेंब जो आपल्याला छोटा थेंब दिसतो तर तो साधारण 3 ते 8 मिलीमीटर जाडीचा असतो आणि हा ज्या वेळेला प्रचंड वेगामध्ये वरनं खालती येतो त्यावेळेला त्याचा आपण कधी स्पीड मोजलाय का, त्याचा वेग आपण कधी मोजलाय का
आपण ते जर का केलं तर आपल्याला असं लक्षात येईल की त्याचा वेग असतो ताशी 36 किलोमीटर. मित्रांनो, आता कल्पना करा की समजा जर का एखादी गोष्ट ताशी 36 किलोमीटर वेगाने आपल्यावर येऊन धडकली तर काय होईल. तेच नेमकं रस्त्याचं होतं. आणि मग वर्तमानपत्रात काय होतं, लोकसत्तासारखं वर्तमानपत्र आहे, याच्यामध्ये बातम्या येतात की रस्त्यात खड्डे का खड्ड्यात रस्ते. आणि मग आपल्याला कळत नाही की हे एकदम खड्डे असे कसे काय अचानक वरती येतात. मित्रांनो, आपण याच्या मागचं विज्ञान समजून घेतलं पाहिजे. हे याचं महत्वाचं विज्ञान आहे की ताशी 36 किलोमीटर वेगाने जर पाऊस येणार असेल तर रस्त्याचंही तेच होतं जे तुमचं माझं होईल. खरं तर असं आहे मित्रांनो की या रस्त्याच्या साथीचं जे स्टँडर्ड काउन्सिल आहे ना, यांनी असं सांगितलेलं आहे की एवढ्या मोठ्या वेगात पाऊस येणारच, अतिशय उत्तम, या सगळ्या वेगाला देखील अतिशय उत्तम पुरून राहिले पाहिजेत, अशा प्रकारचे रस्ते आपल्याकडे असले पाहिजेत. पण आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे विविध कारण आहेत की त्याच्यामुळे अशा प्रकारचे रस्ते होत नाहीत. आता आपण आपल्या पर्यावरणाच्या विषयाकडे वळूयात. पर्यावरणामध्ये आपण ज्यावेळेला या पावसाकडे बघतो त्यावेळेला काय होतं, तर हा प्रचंड वेगात आलेला जो पाऊस आहे हा तो सगळी माती घेऊन नदी नाल्यांमध्ये जातो आणि मग आपण त्याला म्हणतो जमिनीची धूप होणं. ही जमिनीची धूप ही आपल्यासाठी टाळता येणं खूप महत्वाचं आहे. पर्यावरणाचे जे वेगवेगळे प्रकार आणि आपण वेगवेगळे प्रदूषण पाहतो त्याच्यामध्ये जमिनीची धूप हे एक अतिशय महत्वाचं प्रदूषणाचं कारण आहे. मित्रांनो, याच्यामधनं होतं काय, तर आपलं जे पाणी आहे हे पाणी खूप मोठ्या प्रमाणावर प्रदूषित होत असतं. आपण समजा जर का, पण मग काय करणार आपण की त्यामुळे आपल्याला हे अशा प्रकारचं प्रदूषण रोखता येईल. तुम्ही जर का एखाद्या वनस्पती तज्ञाकडे गेलात किंवा तुम्ही समजा जर का अतिशय उत्तम पर्यावरण तज्ञाकडे गेलात तर ते तुम्हाला असं सांगतील की हिरवाईचं 4 प्रकारचं छप्पर हे अतिशय उत्तम पद्धतीने ज्या जंगलामध्ये असतं तिथे जमिनीची धूप अतिशय कमी प्रमाणात होते. म्हणजे काय, तर आता म्हणजे असं आहे की आपण अगदी बघतो की पावसाळ्यामध्ये खूप अतिशय वेगवेगळ्या प्रकारचं गवत आलेलं असतं. तर हे गवत असतं, त्याच्यानंतर छोटी झुडपं असतात, मोठी झुडपं असतात, मग त्याच्यानंतर वृक्ष येतात, महावृक्ष येतात. ज्या वेळेला हा ताशी 36 किलोमीटर वेगाने येणारा पाऊस वरनं खाली येतो त्यावेळेला तो पहिल्यांदा सर्वात प्रथम त्या महावृक्षाच्या पहिल्या पानावर पडतो, त्याच्यानंतर तो दुसऱ्या पानावर येतो, तिसऱ्या पानावर, असं करत करत तो महावृक्ष संपल्यानंतर तो खालच्या वृक्षावर येतो. असं करत ज्या वेळेला तो या हिरवाईच्या 4ही छपरांमधनं खाली येतो त्यावेळेला त्याचा जो काही स्पीड असतो, त्याचा जो वेग असतो हा साधारण 0च्या आसपास आलेला असतो. मित्रांनो, आपण पर्यावरणामध्ये या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. आता मी तुम्हाला आणखीन 2 गमती सांगणार आहे. काय आहे की आपण फुलपाखरं बघतो, ती इकडनं तिकडे बागडत असतात, आपल्याला प्रचंड आवडतात. आपण त्याच्या संदर्भातली जी कविता आहे ती देखील कधीतरी 2री मध्ये 3री मध्ये आपण शिकलेलो असतो. आणि छान किती दिसत आहे फुलपाखरू, अशी आपण ती कविताही म्हटलेली असते. पण मित्रांनो, आपल्याला याची कल्पना नसते की यातली काही फुलपाखरं ही विषारी देखील असतात. ही जी विषारी फुलपाखरं असतात यांना पक्षी तोंड देखील लावत नाहीत. आता ही जी विषारी फुलपाखरं असतात ही विषारी का होतात, साहजिक आहे, आपल्याला प्रश्न पडला पाहिजे आणि आपण विद्यार्थी आहोत, आपल्याला प्रश्न तर पडलेच पाहिजेत. तर त्याच्यामधली एक महत्वाची गोष्ट अशी आहे की या फुलपाखराचं आपल्याला माहिती आहे की पहिल्यांदा एक अळी असते, त्या अळीचा कोश तयार होतो आणि त्या कोशांमधनं नंतर आपल्याला छानसं दिसणारं फुलपाखरू बाहेर पडतं. पण हे फुलपाखरू, त्याची अळी जी असते ही कोणत्याही झाडावर येत नाही, त्याची झाडं ठरलेली असतात मित्रांनो. म्हणजे टायगर बटरफ्लाय जे आहे तर ते कोणत्या झाडावर जन्म घेणार हे ठरलेलं असतं. त्याचं अन्न घटक असतं, म्हणजे त्याला त्याचं अन्न असलेलं झाड असं म्हणतात. म्हणजे काय होतं, तर ती अळी, तिला जे अन्न लागतं तर त्याच झाडावर ती अळी जन्म घेते आणि मग त्या अळीपासून जे जन्मलेलं फुलपाखरू असतं ते त्या झाडाच्या संदर्भातले जे कॅरेक्टरिस्टिक्स असतात, गुणधर्म असतात, ते घेऊन ते बटरफ्लाय किंवा ते जे फुलपाखरू आहे हे पुढे जातं. आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो. म्हणजे काय, तर आपल्याकडे मारुतीला वाहणारं आपण रुई नावाचं एक झाड आहे. या रुईची फुलं जी आहेत आणि रुईची पानं ही आपण मारुतीला पूजेसाठी म्हणून वाहत असतो. पण मित्रांनो, ही रुई जी आहे ही विषारी द्रव्य असलेली रुई आहे. तर त्याच्यामुळे हे पान जे आहे आपण कधीही खात नाही किंवा या रुईच्या फुलांचा वापर इतर कोणत्याही गोष्टीसाठी आपण करत नाही. पण या रुईच्या झाडावर मात्र एक अळी एका फुलपाखराची पोसली जाते. त्या कोशामधनं त्या अळीचा कोश होऊन त्याच्यातनं जे फुलपाखरू बाहेर येतं ते फुलपाखरू पक्ष्यांसाठी विषारी असतं. आणि म्हणून जर का तुम्ही बघितलं तर इतरत्र बाहेर असलेले जे काही पक्षी आहेत ते या विषारी फुलपाखराला मात्र हात लावत नाहीत. आता आणखीन एक छोटीशी गंमत मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे जसे आता आपण गणपतीमध्ये सगळी जी चर्चा करतोय तसं आपल्याकडे गणपती येतात, तसे दिवाळी पण येते आपल्याकडे. आणि मग आपल्याकडे काय होतं की अचानक एके दिवशी आपल्याला आठवण होते की आपल्या घराची झाडलोट करायची राहिली आहे. मग आपण काय करतो, आपली आई असते सोबत, बाबा असतात सोबत, आणि मग आपण झाडू घेऊन सगळीकडे झाडलोट करायला लागतो. का बरं आपण करतो ही झाडलोट? त्याचं कारण असं आहे की आपल्या घरामध्ये कोळीष्टकं आलेली असतात. ही कोळीष्टकं आपल्याला काढून टाकायची असतात. पण मित्रांनो, तुम्ही कधी जर का जंगलात गेलात तर तुम्हाला तिथे खूप मोठा कोळी दिसेल. हा कोळी काय करतो,
आपल्याला ना आपलं घर स्वच्छ नसलं तरी चालतं, पण या कोळ्याला मात्र त्याचं घर स्वच्छ लागतं. हा काय करतो, तुम्ही जंगलात गेलात तर कधीतरी करून बघा की एक खूप मोठं कोळ्याचं जाळं असतं, त्याला जंगल वूड स्पायडर असं म्हणतात. तर हा जंगल वूड स्पायडर प्रचंड मोठं घरटं करतो त्याचं, म्हणजे त्याचं एक प्रचंड मोठं जाळं असतं. तुम्ही एक कधीतरी एकदा सहज प्रयोग म्हणून करून बघा. आजूबाजूला वाळकी पानं पडलेली असतात, त्यातलं एखादं पान उचलायचं आणि ते त्याच्यावर टाकायचं. कोळ जाळं का बरं करतो, त्याचं कारण त्याला त्याचं भक्ष्य हवं असतं. ते भक्ष्य त्याला त्या जाळ्यामध्ये पकडायचं असतं आणि म्हणून तो ते जाळं करतो. मग त्याला असं वाटतं की हे पान म्हणजे काहीतरी भक्ष्य आहे. मग तो हळूहळू त्याच्याकडे जातो, तो बघतो की हे आपलं भक्ष्य नाहीये, हे पान आहे. तो खाली टाकतो. आपण काय करायचं, ते परत उचलायचं आणि ते दुसऱ्या जागी टाकायचं. तो कोळी दुसऱ्या जागी जातो आणि ते पान आहे असं बघतो, हे काहीतरी कचरा आहे, घाण आहे असं म्हणून तो खाली टाकतो. तुम्ही 30 वेळा केलं, तुम्ही 32 वेळा केलं, तुम्ही 40 वेळा केलं, तरी देखील 40 वेळा तो कोळी जातो, ती घरातली त्याच्या घाण बाहेर काढून टाकतो. शिकण्यासारखं काय आहे, आपल्याला आपलं घर स्वच्छ नसलं तरी चालतं, कोळ्याला त्याचं घर स्वच्छ लागतो. मित्रांनो, या निसर्गामधनं, या पर्यावरणाच्या विषयातनं अशा खूप गोष्टी आपल्याला समजण्यासारख्या आहेत, आपल्याला कळण्यासारख्या आहेत. आणि याच्यामधनं 2 गोष्टी आपल्या बाबतीत होऊ शकतात. आता तुम्ही सगळेजण 10वीत आहात, खरं तर तुमच्यासमोर कदाचित करिअरचा प्रश्नही असेल, करिअरचा प्रश्न असेल आणि पर्यावरणामध्ये तुम्हाला काही करायचं असेल तर पर्यावरणामध्ये तुम्ही अतिशय उत्तम करिअर करू शकता. मित्रांनो, तुम्ही आजूबाजूला बघताय, आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर विकास कामं होत असतात. कधी एखाद्या ठिकाणी पूल बांधला जातो, कधी एखाद्या ठिकाणी एखाद्या कोणत्या तरी बांधकामाचं सगळं प्रपोजल असतं, प्रस्ताव असतो. तर या सगळ्या गोष्टी होत असताना तुम्ही जर का आता अलीकडे बातम्या वाचल्यात आणि तुम्ही जर का आमचा लोकसत्ता नियमित वाचत असाल तर तुम्हाला असं लक्षात येईल की सगळ्या ठिकाणी उल्लेख असतो की पर्यावरणाच्या मान्यतेची गरज आहे, पर्यावरणाची मंजुरी मिळाली पाहिजे. मग काय होतं की ही मंजुरी देणार कोण, तर हे पर्यावरण तज्ज्ञ देणार. आता आपल्या समोर प्रश्न असा आहे की हे पर्यावरण तज्ज्ञ तुम्ही होऊ शकता का? मित्रांनो, याशिवाय ज्या आपल्या अभ्यासक्रमाच्या संदर्भातल्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या तुम्ही वाचा लोकसत्तामध्ये, आपल्या पर्यावरण या सदरात यशस्वी भव मध्ये. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद.